भीष्म बाणांच्या शय्येवर पडले तेव्हा कृष्ण का हसले? तर मंडळी, आपण भीष्म आणि शिखंडीच्या प्रसंगाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं. भीष्म शिखंडीसमोर शस्त्र खाली ठेवतात. अर्जुन बाण सोडतो आणि महाभारतातील तो महान योद्धा बाणांच्या शय्येवर पडतो. पण त्या क्षणी महाभारतात एक अत्यंत सूक्ष्म दृश्य घडतं. ते म्हणजे कृष्ण हसतात. खरं तर हा प्रश्न फार कमी लोक विचारतात, कारण फार थोड्या लोकांचं याकडे लक्ष जातं. इतका महान पुरुष बाणांनी विद्ध होऊन पडला आहे आणि कृष्ण हसतात. हे हसू का? तर मंडळी, हे क्रूरतेचं हसू नाही, ते विजयाचंही हसू नाही, ते समजुतीचं हसू आहे. कारण कृष्णांना माहीत आहे, भीष्म पराभूत झालेले नाहीत, ते मुक्त झाले आहेत. भीष्मांचं आयुष्य एका महान प्रतिज्ञेभोवती फिरत होतं. वडिलांच्या आनंदासाठी त्यांनी सिंहासनाचा त्याग केला, आयुष्यभर ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली आणि स्वतःला हस्तिनापूरच्या सिंहासनाशी बांधून घेतलं. ही प्रतिज्ञा त्यांना महान बनवते. पण हळूहळू तीच प्रतिज्ञा त्यांची ओळख बनते. आणि जेव्हा ओळख खूप कठीण बनते तेव्हा माणूस सत्य पाहूनही बदलू शकत नाही. भीष्मांना अन्याय दिसत होता, द्रौपदीचा अपमान दिसत होता, दुर्योधनाचा अहंकारही दिसत होता, पण त्यांची ओळख त्यांना रोखत होती. मी हस्तिनापूरचा रक्षक आहे ही ओळख इतकी प्रबळ झाली की त्यातून बाहेर पडणं त्यांना शक्यच राहिलं नाही. म्हणून कृष्णांना माहीत होतं, भीष्माला युद्धात कोणीही हरवू शकत नाही. पण एक गोष्ट त्यांना थांबवू शकते, स्वतःच्या आयुष्याशी सामना. म्हणून जेव्हा शिखंडी त्यांच्यासमोर उभा राहतो तेव्हा भीष्मांना त्यांच्या आयुष्यातील एक अपूर्ण अध्याय दिसतो, तो म्हणजे अंबा. त्या क्षणी युद्ध बाहेर राहत नाही, ते आत सुरू होतं. कदाचित त्या क्षणी भीष्मांच्या मनात एक गूढ शांतता आली असेल. कदाचित त्यांनी स्वतःलाच विचारलं असेल, मी आयुष्यभर प्रतिज्ञा पाळली, पण त्या प्रतिज्ञेमुळे एखाद्याचं आयुष्य कोलमडलं का? मी धर्म जपला, पण करुणा विसरलो का? मी योग्य केलं, पण पूर्णपणे योग्य केलं का? या प्रश्नासमोर भीष्मांची कठीण ओळख पहिल्यांदा सुटायला लागते आणि ते शस्त्र खाली ठेवतात. तो पराभव नाही, तो स्वीकार आहे. आणि त्या क्षणी कृष्ण हसतात. कारण कृष्णांना माहीत होतं की जे युद्ध करू शकत नाही ते जागरूकता करू शकते. भीष्म युद्धात पडले नाहीत, ते अहंकाराच्या ओळखीपासून मुक्त झाले. म्हणून कृष्णाचं हसू विजयाचं नाही, ते मुक्तीचं हसू आहे. आपल्या आयुष्यातही असं घडतं. कधी कधी आपण एखाद्या ओळखीला इतके घट्ट धरून बसतो की मी असा आहे, मी कधी बदलणार नाही, मी घेतलेला निर्णय कधी चुकीचा असूच शकत नाही. आणि मग आयुष्य आपल्यासमोर एखादा शिखंडी उभा करतं. एखादी घटना, एखादा प्रश्न, एखादा अनुभव जो आपल्याला थांबवतो आणि स्वतःकडे पाहायला लावतो. त्या क्षणी आपल्याकडे 2 पर्याय असतात, जुनी ओळख अजून घट्ट पकडायची किंवा शांतपणे शस्त्र खाली ठेवायची. भीष्मांनी शस्त्र खाली ठेवली, म्हणून ते हरले नाहीत, ते मोकळे झाले. आणि म्हणूनच कृष्ण हसले. कारण त्या क्षणी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर फक्त एक योद्धा पडला नाही, तर एक घट्ट पकडून ठेवलेली ओळख विसावली. आणि त्यामुळेच श्रीकृष्ण हसले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.